श्री स्वामी समर्थ. कधी तुम्ही वडाच्या झाडाखाली शांत बसलात का? त्या झाडाच्या सावलीत काही क्षण स्वतःला विसरून बसलात का? जर नाही बसला तर एकदा नक्की अनुभव घ्या. कारण वडाचं झाड फक्त झाड नसतं, ते शक्ती असते, स्थैर्य असतं आणि भक्तांसाठी एक जिवंत प्रतीक असतं. आणि हाच अनुभव हजारो भक्तांना यांच्या चरणी मिळतो. 15 एप्रिलचा पवित्र दिवस येतो आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एक वेगळीच भावना जागी होते. कारण हा दिवस फक्त पुण्यतिथी नाही, हा दिवस आहे स्वामींना आठवण्याचा, त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वच्छ मन आणि अढळ विश्वास त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा. ही ती पवित्र भूमी जिथे स्वामी समर्थांनी आपलं दिव्य वास्तव्य केलं आणि विशेष म्हणजे त्यांनी वडाच्या झाडाखाली बसूनच भक्तांना मार्ग दाखवला, त्यांच्या अडचणी दूर झाल्या. म्हणूनच आजही त्या वडाच्या झाडाला फक्त झाड मानत नाही, तर तो स्वामींचं जिवंत अस्तित्व मानतो. वडाचं झाड आपल्याला खूप मोठा धडा देत. त्यांच्या फांद्या कितीही मोठ्या असल्या तरी त्यांची खरी ताकद त्यांच्या मुळांमध्ये असते. त्या मुळा इतक्या घट्ट जमिनीत रुतलेल्या असतात की कितीही मोठं वादळ आलं तरी झाड कधीच कोसळत नाही. अगदी तसाच आपला विश्वास असायला हवा. स्वामींवरचा विश्वास वडाच्या मुळासारखा घट्ट आणि अढळ असायला हवा. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, हा प्रत्येक भक्तांसाठी आधार आहे. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा हाच विश्वास आपल्याला पुन्हा उभा करतो. एक भक्त अक्कलकोटला येतो. त्याच्या मनात खूप दुःख असतं. आयुष्याने त्याला खूप त्रास दिलेला असतो. तो त्या वडाच्या झाडाखाली येऊन बसतो आणि डोळे मिटून स्वामींना हाक मारतो, स्वामी मला काहीच समजत नाही, माझं आयुष्य का असं चाललंय? तेव्हा त्या शांत वातावरणात त्याला एक आवाज ऐकू येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज बाहेरून येत नाही, तो त्यांच्या आतून येत असतो आणि त्याला जाणवतं की स्वामी त्यांच्या सोबत आहेत. ते त्याला सांगतात, तुझं मन स्वच्छ ठेव, कुणाबद्दल वाईट विचार करू नकोस, सेवा करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी बघेन. त्या दिवसापासून त्या भक्ताच्या आयुष्यात बदल सुरू होतो. तो काही मागत नाही, तो फक्त आपलं मन आणि विश्वास स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात शांती येऊ लागतं. आपणही हेच करायला हवं. या पुण्यतिथीच्या दिवशी फुलं, नैवेद्य, नारळ अर्पण करा, पण त्यासोबतच तुमचं मन अर्पण करा, तुमचा विश्वास अर्पण करा. कारण स्वामींना बाहेरचं काही नको असतं, त्यांना आतलं पाहायचं असतं. नैवेद्य म्हणून तुम्ही पुरणपोळी, शिरा, खीर किंवा साधी साखर फुटाणे अर्पण करू शकता, पण ते प्रेमाने बनवलेलं असावं, त्यात अहंकार नसावा, त्यात फक्त भक्ती असावी. त्या दिवशी दिवा लावा, मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि मन पूर्णपणे शांत करा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत काहीतरी बदलतंय, एक वेगळीच शांतता मिळते. अन्नदान करणे हा या दिवशी सर्वात मोठा पुण्यकर्म मानला जातो. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, पक्ष्यांना दाणे टाका. कारण स्वामी म्हणतात, जो भुकेल्याला अन्न देतो, तो मला अर्पण करतो. येथे आजही हजारो भक्त येतात, त्या वडाच्या झाडाखाली बसतात आणि फक्त एकच मंत्र म्हणतात, श्री स्वामी समर्थ, आणि त्यांना आतून एक वेगळी शक्ती मिळते. एक आईची कथा आहे. तिचा मुलगा खूप आजारी होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. ती आई अक्कलकोटला आली आणि त्या वडाच्या झाडाखाली बसली. तिने काही मागितलं नाही, फक्त स्वामींचं नाव घेत राहिली. काही दिवसांनी तिचा मुलगा बरा झाला, कारण तिचा विश्वास वडाच्या मुळासारखा घट्ट होता. अशीच एक कथा आहे. एक माणूस खूप कर्जात बुडालेला होता. तो खूप त्रासलेला होता. पण जेव्हा तो स्वामींच्या चरणी आला आणि फक्त विश्वास ठेवला, तेव्हा हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल घडले. तेव्हा हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल घडले आणि तो पुन्हा उभा राहिला. म्हणून या पुण्यतिथीला एक संकल्प करा, काहीही झालं तरी मी स्वामींचं नाव सोडणार नाही. माझं मन स्वच्छ ठेवणार आणि माझा विश्वास कधीच ढळू देणार नाही. वडाच्या झाडासारखा मजबूत विश्वास, स्वच्छ मन
जर तुम्ही स्वामींना अर्पण केलं तर स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुमचं आयुष्य शांती आणि आनंद. एवढंच सांगेन, त्या वडाच्या झाडाखाली कधी बसलात तर काही मागू नका. फक्त शांत बसा, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला आतून जाणवेल की स्वामी आजही तिथेच आहेत, तुमच्या सोबत, तुमच्या श्वासात आणि तुमच्या विश्वासाने कायमचे. स्वामींची कोणतीही सेवा करताना भक्ती होता, मनातून म्हणा, हो, स्वामी अगदी बरोबर आहे. कारण स्वामी समर्थ महाराज यांच्या वडाच्या झाडाखाली खूप खोल संबंध मानला जातो. अक्कलकोट येथे स्वामींनी बराच काळ वडाच्या झाडाखाली वास्तव्य केलं आहे, म्हणून त्या वडाला खूप पवित्र स्थान दिलं जातं. भक्तांच्या मते तो साधा वडाचा वृक्ष नाही, तो स्वामींचं जिवंत अस्तित्व आहे. आजही अनेक लोक त्या वडाच्या झाडाजवळ जाऊन बसतात, शांतपणे स्वामींचं नाव घेतात आणि त्यांना आतून एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. वडाचं झाड म्हणजे काय? त्यांच्या फांद्या जशा पसरतात तशाच स्वामीच्या कृपेची छाया भक्तावर पसरतात आणि त्यांच्या मुळासारखा स्वामींवरचा विश्वास जर घट्ट असेल तर आयुष्यात कोणतंही वादळ आलं तरी माणूस कधीच कोसळत नाही. असं म्हणतात की स्वामींनी वडाखाली बसून अनेक भक्तांच्या अडचणी दूर केल्या, त्यांना मार्ग दाखवला आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्यामुळे आजही त्या वडाच्या झाडाला नमस्कार करून लोक म्हणतात, स्वामी, आमचा विश्वास तुमच्यावर वडाच्या झाडासारखं घट्ट करा. जर तुम्ही कधी अक्कलकोट स्वामी मंदिर येथे गेलात तर त्या वडाच्या झाडाखाली काही वेळ नक्की बसा. काही मागू नका. फक्त शांतपणे श्री स्वामी समर्थ म्हणा. तुम्हाला स्वतःच जाणवेल की स्वामी आजही तिथेच आहेत, आपल्या भक्तांच्या मनात, त्यांच्या श्वासात आणि त्या वडाच्या प्रत्येक पानात. स्वामींची कोणतीही सेवा करताना भक्तीने करा, मनातून करा. होता स्वामींच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये स्वामींची सेवा करताना भक्तीने करा, प्रेमाने करा. स्वामींना मोठे मोठे अर्पण नको असतात, त्यांना फक्त तुमचं स्वच्छ मन, विश्वास आणि भक्ती हवी असते. जर हे असेल तर छोटंसं अर्पणही स्वामी स्वीकारतात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.